व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र हो, आपल्या महाविद्यालयाच्या बी ए भाग 3 मराठी या विषयाच्या संदर्भात आपण गेली 2-3 पिरियड फार चांगल्या पद्धतीनं चर्चा करत आहोत. साधारणपणे माझ्याकडे असणारे 2 पेपर मराठी विषयातले आणि त्याचा थोडासा ओझरता त्याला मी केलेला स्पर्श याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या असतील. मित्र हो, मराठी हा विषय असा आहे की तुम्हा आम्हाला तुमचं आमचं जगणं, तुमच्या आमच्या जाणीवा, तुमच्या आमच्या जीवनातल्या सगळ्या भावमय स्थिती या सर्वांना स्पर्श करत वाङ्मयाचा इतिहास किंवा वाङ्मयामधल्या सगळ्या भावछटा, त्याचं अभिव्यक्ती सौंदर्य, आशय या सर्व गोष्टी तुम्हा आम्हाला सातत्यानं आनंद देत राहतात किंवा आपल्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या साहित्यातून व्यक्त होतात. आणि मग साहित्याचा आस्वाद ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला साहित्य हे तुम्हा आम्हाला जीवन जगण्यासाठी विरंगुळा म्हणून किंवा जीवनातल्या काही गोष्टींचा शोध म्हणून किती उपयोगी ठरतो हे आपण आता जाणकार झालेले कळते विद्यार्थी आहात. शेवटच्या वर्षाला तुम्ही आहात, त्याच्यातून आपल्याला या मराठी बाबतीतले काही प्रश्न जर पडत असतील तर ते प्रश्नाची उत्तरही या वर्षामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. मग सर्व पातळीवरती जगताना जसं मराठीचा उपयोग होतो, जीवन जगताना जसं एखादी कथा किंवा एखादी कादंबरी तुम्हाला आनंद देऊन जाते किंवा तुम्हाला असणाऱ्या संकट किंवा असणाऱ्या समस्या जसं त्याचं निवारण ते पुस्तक करतं, त्याच पुस्तकातला विचार ज्यावेळेला प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये किंवा कृतीच्या रूपात ज्यावेळेला एखाद्या सिरियलमधून तीच कथा किंवा कादंबरी ज्यावेळेला आपल्याला प्रत्यक्ष अभिनयातून बघायला मिळते, त्या पात्रांच्या वावरण्यातून जशी बघायला मिळते, तशाच पद्धतीनं या ठिकाणी ते साहित्य जे आहे ते साहित्य इतरांना सुद्धा कसं उपयोगी पडतं याचाही शोध आपण घ्यायला लागतो किंवा अभ्यासाच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व किती आहे या अंगानं या वर्षामध्ये तुम्ही साधारणपणे विचार करत आहात. आणि म्हणून आपण मागच्या 2-3 पिरियडपासून या पेपर क्रमांक 11चा विचार करतोय की ज्याला पुस्तक नेमलेलं आहे, ज्याला एक कवी आहे, एक महानुभाव संप्रदायातल्या एका कवीनं किंवा कवी म्हणण्यापेक्षा महानुभाव संप्रदायातला एक लेखक आहे आणि त्याच्यातला जो एखादा गद्य लेखक आहे किंवा एखादा पद्य लेखक आहे याचा जसा नेमणूक झालेली आहे तशाच पद्धतीनं आता तुम्हाला अभ्यासासाठी जे पुस्तक आहे ते एका गद्य लेखकाचं आहे. आणि महानुभाव संप्रदायानं मराठी साहित्याला दिलेली सगळ्यात महत्त्वाची मोठी देणगी कोणती असेल तर मराठीतला पहिला चरित्रग्रंथ लीळाचरित्र महानुभाव संप्रदायामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळं तो चरित्रग्रंथ लिहिणारा, लीळाचरित्र लिहिणारा लेखक जो आहे त्याचं नाव आहे माहीमभट. हा माहीमभट जो आहे तो पहिला चरित्रकार मराठीतला ठरतो. म्हणजे कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र असे जे वाङ्मयाचे प्रकार आहेत त्याच्यातला चरित्र वाङ्मय प्रकार जो आहे त्या चरित्राला पहिल्यांदा सुरुवात जी झालेली आहे ती महानुभाव संप्रदायात झाली 13व्या शतकात. हे मात्र आणि त्याच काळात मराठी पहिली कविता पण लिहिली गेली. म्हणजे हे लिखित साहित्याचं मी तुम्हाला सांगायला लागलेलं आहे. लिखित साहित्य मराठीतलं पहिलं लिखित चरित्र कोणतं तर लीळाचरित्र, दुसरं गोविंद प्रभू चरित्र ही माहीमभटांची. त्यानंतर याच लीळाचरित्रावर आधारित सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ गट केशवभासांनी लिहिले ते ग्रंथ आणि त्याच्यातला दृष्टांतपाठ ग्रंथातले काही दृष्टांत तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि ते फार सुंदर दृष्टांत आहेत. मागच्या 1-2 पिरियडला काही थोडा स्पर्श करत आपण पुढं एकंदरीत गेलेलो आहे. त्यामुळं जीवनाच्या या सगळ्या पातळीवरती ज्यावेळेला विचार आपण करतो किंवा जीवनाची ही सगळी रचनात्मक मांडणी ज्यावेळेला आपण समजून घ्यायला लागतो त्यावेळेला ती कशा पद्धतीची आहे या बाबतीमध्ये हा विचार आहे. म्हणून तुम्ही अगदी शाळेमध्ये प्रवेश केल्यापासून कवितेशी तुमचं नातं जोडलेलं असतं. पुढं थोडंसं कळल्यानंतर तुम्हाला थोडं गद्याचा परिचय करून दिलेला असतो. एक छोटी गोष्ट किंवा एखादा प्रसंग किंवा एखादा अनुभव जेव्हा गद्यातून सांगितलेला असतो त्यावेळेला तो वाचून त्याचा आशय सौंदर्य लिहून तुम्ही तो समजून घेऊन साहित्याचा तुमच्याशी जीवनाशी नातं जे जोडलेलं असतं त्या टप्प्याटप्प्यानं जसं तुम्ही तुमचं आकलन जास्त वाढेल तशा पद्धतीनं त्याचा आवाका वाढवत गेलेला असतो. अगदी 12वीच्या पुस्तकापर्यंत जर आपण मराठीच्या गेलो तर तिथंपर्यंत तुम्हाला गद्य आणि पद्याचा मराठीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला त्याचा अभ्यास झालेलाच असतो. एखादी चांगली कथा तुम्हाला ऐकायला मिळालेली असते, एखादी चांगली कविता तुम्हाला भावलेली असते. म्हणजे हे
म्हणजे राजा सजी महाली सौके कधी मिळाली या झोपडीत माझ्या, ही तुकडोजी महाराजांची कविता आमच्या लहानपणी आमच्या शाळेत आम्हाला होती. आणि आता जर ती वाचायला तर राजा सजी महाली सौखे कधी मिळाली या झोपडीत माझ्या, म्हणजे काय, म्हणजे खरं सुख बंगल्यात त्यानंतर मोठ्या महालात नाही तर झोपडीत खरं सुख आहे, हे तुकडोजी महाराज असं म्हणतात. ही अलीकडच्या काळातली म्हणजे मागच्या 100-50 वर्षापूर्वीची ती कविता. तशीच कविता ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये निर्माण झाली अभंगाच्या रूपानं. त्याच काळामध्ये जशी कविता अभंग आणि ओवीच्या माध्यमातून तयार झाली ज्ञानेश्वरीच्या रूपानं, तसं त्या काळात गद्य लिहिलं गेलं. आणि पहिलं गद्य मराठी साहित्यातलं जे आहे ते लीळाचरित्र आहे. लीळाचरित्र म्हणजे काय, तर लीळा म्हणजे आठवण. चक्रधरांच्या संदर्भातल्या आठवणी गद्यातून लिहून काढल्या माहीमभटांनी. आणि तो माहीमभट कोण आहे, तर सराळे गावचा गर्भ श्रीमंत ब्राह्मण आहे. तो चक्रधरांचा शिष्य आहे. चक्रधरांचा शिष्य झाल्यानंतर चक्रधरांच्या सहवासात 6 वर्ष तो वावरला. म्हणजे चक्रधरांच्या सहवासात आल्यानंतर त्याला चक्रधरांची 6 वर्ष मिळाली. नंतर चक्रधरांचं निर्वाण झालं. त्या 6 वर्षाच्या काळानंतर ज्या वेळेला या काल सांगितलेल्या तासाप्रमाणे, कालच्या मागच्या तासाप्रमाणे, की महानुभाव पंथाची धुरा नागदेवाचार्याकडं भटोबासाकडं सोपवून चक्रधर निघून गेले किंवा चक्रधरांचं निर्वाण झालं, त्यावेळेला नागदेवाचार्यांनी या लेखकांना किंवा या आपल्या मित्रांना, सहकार्यांना, शिष्यांना किंवा गुरुबंधूंना सुचवलेलं आहे की तुम्ही आता काहीतरी लिहा, काहीतरी लिहा. म्हटल्यानंतर चक्रधरांना च्या महत्त्वाचा जो शिष्य माहीमभट होता त्याला वाटलं की आपण चक्रधरांच्या आठवणीच लिहून काढूया. म्हणून त्यांनी चक्रधरांच्या आठवणी लिहून काढल्या. अशा 1509 आठवणी. त्यावेळेला त्याला लीळा असं म्हणत होते. लीळा या शब्दाचा अर्थ आठवण. लीळा हा शब्द 13व्या शतकातला मराठीतला. तर त्या लीळा याचा शब्दाचा अर्थ आहे आठवण. मग अशा आठवणी लिहून काढल्या. त्यामुळं एका माणसानं दुसऱ्याविषयी जर लिहिलं तर ते चरित्र होतं. एका माणसानं स्वतःविषयी लिहिलं तर ते आत्मचरित्र होतं. आणि एका माणसानं फार कमी वयात जर लिहिलं, आपल्या अनुभव लिहिले आणि आपलं जगण्यातलं मांडलं स्वतःचं, तर ते आत्मकथन होतं. म्हणजे चरित्र, आत्मचरित्र आणि आत्मकथन ह्या एकाच ह्याच्यातल्या 2 टप्पे आहेत. कथा वेगळी, कादंबरी वेगळी. कथेची विस्तार जर झाला तर त्याला कादंबरी असं नाव पडलं. मग हे अलीकडचे सगळे वाङ्मय प्रकार 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 20व्या शतकात या सगळ्या प्रवास. पण याची बीजं कुठेतरी आपल्याला महानुभाव संप्रदायामध्ये, ज्ञानेश्वरी यांच्या वारकरी संप्रदायामध्ये, त्यावेळेच्या नाथ संप्रदायामध्ये, दत्त संप्रदायामध्ये, लिंगायत संप्रदायामध्ये कुठेतरी दिसतात. याची बीजं दिसतात आपल्याला. आणि म्हणून त्या काळातला थोडासा पार्श्वभूमी म्हणून आढावा म्हणून आपल्याला या वर्षाला थोडासा याचा विचार अभ्यासापुरता किंवा त्याच्या परीक्षेपुरता आहे म्हणण्यापेक्षा काही जाणून घेण्याचा भाग एकंदरीत आहे आणि थोडासा त्याचा स्पर्श आहे. नंतर तुम्ही ज्या वेळेला येऊन बाहेर जाणार आहात, MA करणार आहात किंवा फार पुढं ज्यावेळेला तुम्ही अनुभवानं नंतर त्याचं विस्तारानं वाढत, एका वर्षात हे सगळं शक्य नसतं. आणि म्हणून दृष्टांतपाठाचा परिचय, दृष्टांतपाठाचे आशयसूत्र, त्याचं अभिव्यक्ती सौंदर्य, दृष्टांतपाठातल्या दृष्टांतांचा आशय फार सुंदर, म्हणजे एक उदाहरणच आहे. अशी काही उदाहरणं आणि त्या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे एवढा अत्यंत सोपा साधा भाग या पेपरला तुम्हाला दृष्टांतपाठ ग्रंथाच्या आधारे आपल्याला बघायचा आहे. कालपर्यंत आपण कुठंपर्यंत आलेलो होतो, तर चक्रधर स्वामींच्या सहवासात आलेले शिष्य, गोविंद प्रभूंनी त्यांना दिलेली दीक्षा, चक्रधर स्वामींनी नंतर शिष्य गोळा केल्यानंतर त्यांना जे काय अनुभव आले, त्यांनी लोकांना जे काय आनंद दिला, लोकांच्या समस्या दूर केल्या, सत्य, अहिंसा याचा पालन त्यांनी करायला कसं शिकवलं, लोकांना त्यावेळेला धार्मिक जे कर्मकांड होतं त्याच्यापासून परावृत्त करून लोकांना ज्ञान देण्याचं काम या साधू संतांनी त्यावेळेला केलेलं आहे. त्याच्यातलेच एक साधू किंवा संत ज्याला आपण म्हणतो ते चक्रधर स्वामी. जसं इकडं वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आहेत, तसं महानुभाव संप्रदायामध्ये चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू आहेत. महानुभाव संप्रदायाची दीक्षा घेतलेल्या माणसांना किंवा भक्तांना हे सगळं माहीत असतं, पण तुम्हाला अभ्यास म्हणून या थोडासा याचा परिचय करून घेणं महत्त्वाचं आहे. महानुभावांचं तत्त्वज्ञान काय आहे, तर जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, म्हणजे ते परमेश्वराला मानणं, जीवाला मानणं, देवतेला मानणं, या त्याचं तत्त्वज्ञान आहे. जसं वारकरी संप्रदायामध्ये भक्ती करणं, विठ्ठलाला मानणं, विठ्ठलाच्या नामस्मरण करत आपण गळ्यात तुळशीची माळ घालून ज्या वेळेला वारकरी एखादा होतो त्यावेळेला त्याला जे सुख समाधान शांती मिळते, तसं महानुभाव संप्रदायात सुद्धा सुख समाधान शांती मिळण्याच्या दृष्टीनं काय काय करणं गरजेचं आहे याचाही विचार एकंदरीत सांगितलेला आहे.
म्हणजे परस्परांशी एकरूप होणं, एकमेकांच्या सहवासात राहणं, एकमेकांच्या एकमेकांच्या भक्ती आणि मोक्ष याचं महत्त्व पटवून घेणं, हा विचार वारकरी संप्रदायाने एकंदरीत आहे. एकेश्वरवादाचा विचार आहे महानुभाव संप्रदायामध्ये. महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा मूळ दैवत जे आहे ते श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णच आहे. म्हणून चक्रधराने आपल्या पंथामध्ये काय केलेलं आहे तर आत्मज्ञान, भक्ती आणि गुरुकृपा यांना अधिक महत्त्व दिलेलं आहे. आत्मज्ञान म्हणजे काय? स्वतःचं ज्ञान, स्वतःला जे ज्ञान आकलन होत आहे, स्वतःला कळते. आता उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ज्ञान तुम्हाला नाही, तर तुम्ही एखाद्या म्हणता की मला आता व्यवसाय करायचा आहे. कोणता? तर मला मिस्त्री काम किंवा एखादं गॅरेज घालायचं आहे. त्यावेळी तुम्ही कुणाच्या तरी गॅरेजमध्ये जाऊन त्या मिस्त्रीच्या हाताखाली काम 6 महिने शिकता, वर्षभर शिकता. त्यावेळेला तुम्हाला ते ज्ञान आत्मसात करून घेता. तुम्ही गाडी दुरुस्त करायचं, ते लाईट फिटिंगचं ज्ञान तुम्ही आत्मसात करून घेता. हे उदाहरण मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय. ज्ञान आत्मसात करून घ्या. आणि मग ते ज्ञान ज्या वेळेला आत्मसात झालं ना, ते आत्मज्ञान जर प्राप्त झालं ना, तसं अध्यात्माचं आत्मज्ञान प्राप्त करून देणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे जीवनामध्ये. अध्यात्मामध्ये काय असतं, वारकरी झालं ना तर त्याचं आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सांगतात की ज्ञानेश्वरी वाचा, तुकारामाची गाथा वाचा, संतांचे ग्रंथ वाचा, ऐका, समजून घ्या. त्यात तुमच्या समस्यांची उत्तरं सापडतील, तुमचे दुर्गुण निघून जातील, तुम्हाला आत्मिक सुख तर नक्की मिळेल. हे जसं सांगितलं जातं तसं आत्मज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे. भक्तीला तर दिलेलंच आहे. भक्ती म्हणजे स्वतःला विसरणं. वारकरी हा जो आहे तो विठ्ठलाच्या प्रेमापोटी, विठ्ठलाच्या भक्तीसाठी, विठ्ठलाची एवढी भक्ती करतो की तो स्वतःला विसरून जातो, नामस्मरणात इतका होऊन जातो. तुम्ही सुद्धा भक्ती करता ना, त्याला भक्ती म्हणायला काही हरकत नाही. ज्यावेळेला मनपूर्वक परीक्षेचा अभ्यास तुम्ही करायला लागता त्यावेळी ती भक्तीच असते. आई वडिलांची अत्यंत प्रामाणिकपणे तुम्ही जेव्हा सेवा करायला लागता तेव्हा ती सुद्धा आई वडिलांची एक भक्तीच असते. भक्ती या शब्दाची व्याख्या फार सोपी आहे लक्षात. भक्ती हा तसा रस मानायला काही हरकत नाही. 9 रसापैकी एक रस भक्ती रस मानला जातो. आणि म्हणून भक्ती ही जी आहे ती कशी असावी, कशा पद्धतीची असावी, कोणत्या जाणीवेतून असावी, याविषयीचं विवेचन त्या संप्रदायामध्ये, त्या धर्मामध्ये वरचेवर वेगवेगळ्या साधू संतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आत्मज्ञान, भक्ती आणि गुरुकृपा यांना अधिक महत्त्व. गुरुवर निष्ठा असणं गरजेचं आहे. ज्या माणसाची आई वडिलांच्यावर निष्ठा आहे, ज्या माणसांची आपल्या प्रेमळ व्यक्तीवर निष्ठा आहे, किंवा आपल्याला गुरु असणाऱ्या एखाद्या माणसावर निष्ठा असते आणि ती असणं गरजेचं आहे. आणि गुरुची कृपा असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. बघा, तुम्ही निष्ठा ठेवून अध्ययन केलं ना, निष्ठा ठेवून केलं, शिकला चांगला, तर तुमचा नक्की चांगल्या मार्क्सने तुम्ही पास होत जाता. 10वीच्या परवा बोर्डामध्ये 100% मार्क्स ज्या मुलाला किंवा ज्या मुलीला मिळाले, त्यांनी केलेलं अध्ययन, शिक्षण, त्यांनी निष्ठा ठेवली, त्यांनी प्रामाणिकपणे भक्ती केली. आणि प्रामाणिकपणाला या जगात तोड नाही असं अध्यात्म सांगतो. जीवनामध्ये प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा आहे. कोणाचा अन्याय, अत्याचार करून घ्यायचा नाही, लक्षात आलं. त्याचबरोबर काय की कुणाची सक्ती घ्यायची नाही. तुम्ही तुमचा विषय अत्यंत मनापासून प्रामाणिकपणे माझी निष्ठा ठेवून ज्यावेळेला तुम्ही घेतलेला आहात त्यावेळेला तुमच्या आवडीनं जे घेतला तर तुम्ही मन लावून शिकणार. एखादी गोष्ट तुमच्या गळ्यात मारली असेल, एखादी गोष्ट तुम्हाला सक्तीने हे काम तू केलंच पाहिजे. बघा, सिरियलमध्ये एखादं सांगितलं असतं तू हे करायचंच, आम्ही म्हणतोय तेच. आई वडील ज्यावेळेला त्या पात्रावर जबरदस्ती त्या मुलीवर करतात हे, तर त्याला ते बांधून ठेवल्यासारखं. माणूस मनासारखा आवडीचा व्यवसाय जर करायला लागला तर तो त्या व्यवसायामध्ये सक्सेस होतो. अन्यथा त्याला इच्छा नसते ते करायचं आणि त्याला हाच व्यवसाय तो करायचा असं कोणी सांगितलं असलं तर त्याचं मन तिथं लागत नाही. एक ना एक दिवस त्याच्यातून तो बाहेर पडतो. म्हणून ज्ञान, भक्ती आणि वैराग्य ते श्रवणाचे सौभाग्य, भौरोगी आरोग्य तेनेचे औषध. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य ते श्रवणाचे सौभाग्य. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य, ज्याच्याकडे ज्ञानाला जो महत्त्व देतो, भक्तीला जो महत्त्व देतो आणि वैराग्याला, इतरांच्यासाठी पूर्णपणे आपलं स्वतःचं शरीर देण्यासाठी जो तयार असतो किंवा वेळ देण्यासाठी तयार असतो,
हे श्रवणाचं, हे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे जर ऐकलं आपण, तर तो माणूस सौभाग्यशाली आहे. बहुरोगी आरोग्य, त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याला आरोग्य मिळवण्यासाठी त्याचं खरं आरोग्य तेच आहे. बघा, आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपलं डोकं आहे किंवा मेंदू आहे. मेंदू शांत राहिला की खालचे अवयव पूर्णपणे शिथिल होतात. टेन्शन असता कामा नये, मुक्त असलं पाहिजे, चिंतन करत असलं पाहिजे, आत्मिक सुख मिळालं पाहिजे. आणि म्हणून या गोष्टीनं त्याचा विचार केला गेला. म्हणून महानुभावी लोक ज्ञानभक्ती आणि या ठिकाणी गुरुकृपा याला तर महत्त्व देतात, अध्यात्म ज्ञानाला तर महत्त्व देतातच. पण महानुभावीय लोक ही पंचकृष्णाची पूजा करतात. पंचकृष्ण काल थोडं सांगितलं. मूळ श्रीकृष्ण, चांगदेव राऊळ, दत्त, चक्रधर स्वामी, गोविंद प्रभू हे पंचकृष्णाचे म्हणजे मूळ श्रीकृष्णाचाच अवतार मानले गेलेले. म्हणजे दत्तात्रेय सुद्धा अवतार इथं मानला जातो. आणि म्हणून या अंगानं त्याचा विचार केला जातो, म्हणजे मानलं जातं पंचकृष्ण. चक्रधर स्वामींनी या पंथामध्ये वचनाला जास्त महत्त्व दिलं आहे. आणि ते वचन म्हणजे श्रुती, ऐकणं. श्रुती म्हणजे ऐकणं, श्रुत म्हणजे ऐकणं. वचनाला, आपल्या जीवनामध्ये वचनाला फार महत्त्व असतं, ऐकलेला फार महत्त्वाचं. व्हॉट्सअपवरती छोट्या छोट्या एखादा सुविचार पाठवलेला असतो कोणीतरी, आणि एक सुविचार म्हणजे ते एक वचन असतं. ते वचन आपण ऐकतो, ते वचन आपण समजून घेतो, ते वचन वाचतो आणि आपल्याला पटतं. म्हणजे एखादं वचन आलेलं असतं, माणसानं मोठं व्हावं पण स्वतःच्या कष्टावर, असं एवढंच एखादं वाक्य आलेलं असतं, कुणीतरी कुणाला फॉरवर्ड करतं. तसं जीवनामध्ये वचन महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याला श्रुती असं म्हणतात. तर महानुभाव पंथामध्ये ही सगळं कुणी सांगितलं, चक्रधरांच्या तोंडून जे जे काय बाहेर पडलेलं आहे ना, त्याला श्रुती असं म्हणतात. आणि त्याचा शिष्य नागदेवाचार्य यांच्या तोंडातून जे काही बाहेर पडलेलं आहे त्याला स्मृती असं म्हणतात. स्मृती म्हणजे आठवण. म्हणजे चक्रधरांनी जे काही सांगत होते ते सगळं वचन होतं, एक एक वाक्य होतं. तुकाराम जे सहज बोलत होते तो त्यांचा तो अभंग होता. तुकोबाराय सहज जरी बोलले तरी सुद्धा त्याच्यावरती अभंग रचला. ते त्यांचा बोलणं म्हणजे त्यांचं एक अभंग आहे व्यवहारातलं. आणि म्हणून नागदेवाचार्य नंतर जे जे काही सांगत होते त्या सगळ्या आठवणी होत्या. आणि म्हणून महानुभाव पंथाचं तत्वज्ञान या पद्धतीचं आहे. आपण ग्रंथाचा त्या आठवणी बघताना फक्त थोडी पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असावी म्हणून हा एकंदरीत विचार आहे. तर महानुभाव पंथाचा आचार धर्म, या पंथामध्ये संन्यासी आणि गृहस्थ असं दोन भाग आहे. वारकरी संप्रदायामध्ये गृहस्थ आणि प्रपंच आणि परमार्थ, म्हणजे प्रपंच तर करायचाच, परमार्थ तर करायचा. गळ्यात तुळशीची माळ घातली, वारकरी घातली म्हणून त्यानं प्रपंच सोडायचा नाही. तो प्रपंचात संन्यासी नावाचा प्रकार नाही वारकरी पंथात. पण संन्यासी आणि गृहस्थ हे महानुभाव संप्रदायामध्ये आहे. संन्याशानं काय करायचं तर भिक्षा मागून भोजन करायचं, लोकांना अडीअडचणीला उपयोगी पडायचं, लोकांना ज्ञान द्यायचं, लोकांच्या समस्या दूर करायच्या. आणि गृहस्थानं संन्यास घ्यायचा म्हणजे दीक्षा घ्यायची आणि प्रपंच करत करत भक्ती करायची, त्या सेवेत राहायचं. म्हणजे दोन्ही पण संधी आहेत, दोन प्रकार. वारकरी संप्रदाय मात्र संन्यास नावाचा प्रकार नाही. तर या पद्धतीनं घालून चक्रधरांनी असे कडक नियम घालून दिलेले होते. काय, संन्यास घेणाऱ्या माणसानं सतत भ्रमंती करायची, भिक्षा भोजन घ्यायचं आणि एकांतवास पत्करून परमेश्वराचं नामस्मरण करत राहायचं, असं काटेकोर नियम त्यांनी घालून दिलं होतं. म्हणजे जीवेश्वर हे त्यांनी भक्तियोग, संन्यास आणि अहिंसा या 4 तत्वावर हा पंथ आधारलेला होता. विषयाची निवृत्ती व्हावी, देहाची अनास्था असावी असं ते सांगतात. आणि म्हणून अस्पृश्यदर पाळू नये महानुभाव संप्रदाय सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय सुद्धा सांगतो अस्पृश्यता पाळू नका. संतांनी फार सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानोबा तुकोबांच्या या वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जाती जमातले सगळे संत होते. तुकोबा राय यांनी सुद्धा तर इतक्या या जातीतेवरती आघात केलेला आहे. त्याच्या अगोदर ज्ञानेश्वर आणि नामदेवानी ज्यावेळेला भारत तीर्थयात्रा केली त्यावेळेला त्यांच्यात 18 पगड जाती जमातले सगळे संत होते. तर चोखोबा मेळ्यांना सुद्धा आपलं दुःख व्यक्त केलं आपल्या अभंगातून, मला विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत जाता येत नाही. ते त्यावेळी त्यांच्या वेदना होत्या, पण नंतर तोपर्यंत इतका समाजाचा धर्माचा पगडा होता की त्या संताला सुद्धा जी वागणूक मिळत होती त्याने अभंगातून चित्रित केलेली.
पण पुढं जेव्हा आपण पाहतो, आता पंढरपूरचं विठ्ठल मंदिर बघा, सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी खुलं आहे का नाही? जात पात धर्म कुठला काय तिथं आहे का? तू या जातीतला आहेस, या हलक्या जातीतला आहेस, तू मोठ्या श्रेष्ठ जातीतला आहेस म्हणून तुला हे भेदभाव आहे? काही नाही. म्हणून महानुभाव संप्रदायातलं चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितलं होतं, अस्पृश्यता पाळू नये, अहिंसा पालनावर त्यांनी भर दिलेला होता. हिंसा करायची नाही कुठल्याही प्राणी मात्रांची. एकमेकांना शिष्य भेटले तर कथा वार्ता कराव्यात, आठवणी सांगाव्यात, गुरूंच्या वार्ता कराव्यात, गुरुनं काय सांगितलेलं एकमेकांना सांगावं, असा आचारधर्म होता. 5-6 दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी जास्त राहू नये हेही सांगितलेलं होतं. म्हणजे सतत भ्रमंती करत राहायची. असा हा आचारधर्म या पंथाने घालून दिला होता. साधा सोपा आचारधर्म. आपल्या घरात जसा आचारधर्म असतो, तुम्हा आम्हाला कसं वागायचं, कसं राहायचं, चुकीच्या गोष्टी कशा करायच्या नाहीत, आपल्या घरात काय नियम आहे, आपल्या घरात कशी परंपरा आहे, असा जसा आचारधर्म घरात असतो तसा एखाद्या पंथाचा आचारधर्म, एखाद्या धर्माचा आचारधर्म. आणि म्हणून या सर्व गोष्टींची विचारांची मांडणी ज्यावेळेला आपण करत जातो त्यावेळेला सांगितलेलं आहे की केशोबास, महिमभट, नागदेवाचार्य, महदंबा हे चक्रधरांचे शिष्य होते आणि त्यांनी जे लिहिलं ते महानुभाव संप्रदायातलं साहित्य म्हणून ते अभ्यासापुरतं आहे. आज गावागावामध्ये महानुभाव संप्रदायाच्या साहित्याची पारायण केली जात नाही. ज्ञानेश्वरीचं, तुकाराम गाथेचं पारायण केलं जातं. पारायण याचा अर्थ सलग 7 दिवस ते वाचून काढायचं. म्हणजे एखाद्या गोष्टीचं वारंवार ज्या वेळेला आपण वाचन करतो, वारंवार त्याच्यात गुंतून राहतो, तेव्हा त्याला पारायण असं म्हटलेलं आहे. पण वारकरी संप्रदायातली ग्रंथांची जशी पारायण होतात तसे महानुभाव संप्रदायातली होत नाही. कारण महानुभाव संप्रदायाचे अनुयायांची संख्या फार कमी आहे. महानुभाव संप्रदाय विस्तारला नाही, वाढला नाही. त्याच्यातली काही गोष्टी त्याच्यातल्या लोकांना काय म्हणतो आपण त्याला आवडल्या नाहीत. त्यामुळं महानुभाव संप्रदायाचा विस्तार फार महाराष्ट्रामध्ये कमी आहे. वारकरी पंथ जेवढा वाढला तेवढा तो वाढला नाही. आणि म्हणून आपण या अंगानं त्याचा विचार करतोय. तर बोलता बोलता मी तुम्हाला सांगत गेलो, हे वाङ्मय प्रवाहाचं जे अध्ययन आहे ना, त्याच्यामध्ये महानुभावी साहित्य आणि साहित्यिक कोण होते, तर मी साहित्यिकांची नावं सांगली आहेत. महानुभावाचं साहित्य माहिती आहे तुम्हाला, लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र हे चक्रधरां महिमभट्टाचे ग्रंथ आहेत. केशोबासांचे 2 आहेत, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ. 7 ग्रंथ म्हणून 7 लेखकांनी लिहिले, एवढंच त्यांचं साहित्य. महदंबेनं लिहिलेली जे धवळे नावाचा प्रकार लिहिला, ती कवित्री, ती मराठीतली पहिली आद्य कवित्री बरं का. अगदी वारकरी संप्रदायाच्या अगोदर, मुक्ताबाईच्या सुद्धा अगोदर महदंबेनं जे धवळे लिहिले तो मराठी कवितेचा प्रकार पहिल्यांदा, म्हणजे मराठीतली पहिली आद्य कवयित्री आणि मराठीतला पहिला चरित्रकार, या दोन्ही मोठ्या देणग्या मराठी साहित्याला महानुभाव संप्रदायानं दिलेल्या आहेत. आणि म्हणून मी आता तुम्हाला महानुभावी साहित्य आणि साहित्यिकाचा थोडक्यात ओझरता स्पर्श फक्त माहीत असावं म्हणून आहे. पाठ्यपुस्तक या वर्षाचं जे अभ्यासायचं या पेपरला आत्ता 6 महिन्यासाठी ते दृष्टांत पाठ आहे आणि केशोबास नावाचा लेखक आहे त्यानं लिहिलेला आहे. मग तो दृष्टांत पाठ कसा आहे, केशोबास नक्की कोण, त्यांचं जीवनचरित्र काय, आणि मग त्या दृष्टांत पाठामध्ये काय, तर चक्रधरांनी सांगितलेल्या लीळाचरित्रातील दृष्टांत आहेत. लीळाचरित्रातले दृष्टांत म्हणजे उदाहरणं. दृष्टांत हा अलंकार आहे. एखादं तत्व पटवून देण्यासाठी एखादं उदाहरण जेव्हा दिलं जातं तेव्हा त्याला दृष्टांत असं म्हणतात. दृष्टांत अलंकार असतो बघा. पूर्वी अलंकारांचे वैशिष्ट्य सांगा, तसं आहेत. तर लीळाचरित्रातले काही सांगितलेली उदाहरणं एकत्रित केले, त्याला दृष्टांत असं म्हटलंय. त्या दृष्टांताचाच फक्त अभ्यास काही टप्प्यावरती आपल्याला करायचा आहे. दृष्टांत म्हणजे काय? दृष्टांत म्हणजे दिलं गेलेलं उदाहरण, पटवून देण्यासाठी एखादं तत्व सांगण्यासाठी ज्यावेळी एखादं उदाहरण. परवा मी सांगितलं थोडं उदाहरण, साखरेचा दृष्टांत. साखरेचा दृष्टांत काय, तर त्यांनी सांगितलेलं आहे, साधना परिसाध्य उत्तम. साधनापेक्षा साध्य उत्तम आहे. म्हणजे तुम्ही शिक्षण घेणार आहे, ज्ञान घेणार आहे, हे साध्य आहे, आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही साधन काय वापरता, पायानं चालत येता, मोटरसायकल नेता, गाडी नेता. म्हणजे साधन दुय्यम आहे आणि साध्य श्रेष्ठ आहे. मग ते सूत्र काय चक्रधरांचं, साधना परिसाध्य उत्तम. आणि त्याच्यावर दृष्टांत काय दिलाय, साखर होई जे ते निके, साखर अनुभवी जे निके. साखर आहे खरं आहे, पण अनुभवल्याशिवाय कळत नाही. तसं साध्य आहे, पण त्या साध्य करण्यासाठी जे साधन वापरलं जातं, अनुभव घेतला जातो, त्यावेळेला ते साध्य समजतं. असं उदाहरण, म्हणजे त्या सूत्राला एक उदाहरण, साखरेचा दृष्टांत दिला. सोपं आहे. हत्तीचा दृष्टांत परवा मी सांगितलेला होता तुम्हाला पहिल्या तासाला, आहे की नाही. म्हणजे 7 आंधळे आणि 1 हत्ती. मग अनुभव घ्यायचा असेल, हत्ती कसा आहे प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. कारण प्रत्येक
आंधळ्याच्या हाताला हत्तीचा जो अवयव लागला होता त्याच्यासारखा हत्ती असं ते म्हणाले, पण दृष्ट्या माणसाने ते सांगितले सगळ्याचा मिळून हत्ती होतं, हत्तीचा दृष्टांत. अशी दृष्टांत दिलेले आहेत. एखादं वचन, ते वचन करण्यासाठी एखादा दृष्टांत, आणि त्याच्यावर मग केशवदासांनी निष्कर्ष काढला, जसं आपण संदर्भ सह स्पष्टीकरण करतो. हेच आहे संदर्भ, काय कशातलं काय आहे ते स्पष्टीकरण त्या वाक्याचं, आणि नंतर त्याच्यावर वैशिष्ट्य जसं काढतो तसं याच्यावर दृष्टांतिक दिले असते. म्हणजे या साखरेच्या दृष्टांतामध्ये पण दृष्टांतिक आहे. काय ब्रह्म होई जे ते निके, ब्रह्म अनुभवी जे निके. म्हणजे साखर आहे हे खरं आहे, ती गोडी त्याची समजून घेतल्यानंतर कळते. तसं ब्रह्म ज्ञान आहे खरं आहे, पण ते अनुभवल्याशिवाय ज्ञान कळत नाही. ज्ञान असंच आहे, लक्षात ठेवा. ज्ञान नावाचा जो शब्द आहे तो अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. अनुभवाचं विश्व इतकं मोठं आहे की आकाशात भरारी मारणाऱ्या पक्षाला सुद्धा आकाशात विहार केल्याशिवाय आकाशाचा अर्थ कळत नाही. हे माझं उदाहरण मी वरचेवर कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये मुलांना सांगत असतो किंवा तुम्हाला ते सांगतो. अनुभवाचं विश्व इतकं मोठं आहे, प्रचंड आहे. तुम्ही आयुष्यभर जरी अनुभव घेत राहिला तरी तो अनुभव कमीच आहे, तुम्हाला वाढतच जाणार आहे. म्हणजे जो प्रत्येक क्षणाचा उपयोग करून शिकतो ना, प्रत्येक क्षणाला एखादी त्याला नवीनच शिकायला मिळेल. बघा तुम्ही मोबाईल घेतला की त्याच्यातले वेगवेगळ्या जे काय आहेत, नवीन जसं शिकू, कॉम्प्युटर नवीन जसं शिकू तसं ज्ञान आत्मसात होत राहतं, आणि ते सगळं अनुभवाने मिळतं, ऐकून नाही मिळणार. कॉम्प्युटरचा कसा कोर्स आहे त्याचं नुसतं ऐकलं तर नाही मिळणार, तो चालवल्यानंतर तर त्याचं नॉलेज मिळेल, जास्त नॉलेज मिळत जाणार. पण प्रॅक्टिकल महत्त्वाचं, प्रॅक्टिकलमधून निष्कर्ष काढता येतात, आणि म्हणून हा सगळा भाग तुमच्या आमच्या जीवनासाठी फार महत्त्वाचा आहे. मित्र हो, या सर्व गोष्टींचा विचार करत करत आपण पुढे जायचं आहे. मराठी साहित्य, मराठी माणसं, मराठी कविता, मराठी जगणं, मराठी जाणीवा, ह्या सगळ्या आपण रोज अनुभवतो ना, त्याचाच फक्त आपण लेक्चर ऐकल्यानंतर त्याच्यातला भाग कळत जातो, वाचल्यानंतर कळत जातो. डोळ्याला जे दिसतं, बऱ्याच वेळा डोळ्याला दिसतं पण ते काय कळत नाही, ते कोणतरी सांगावं लागतं, हे आहे बाबा. कारण प्रत्येक माणूस कुठल्या तरी गोष्टीमध्ये अज्ञानी असतो, आणि अज्ञानातून ज्ञानाकडे जाणं, अंधारातून प्रकाशाकडे जाणं. आपल्या भारतीय संस्कृतीचं वचन किती सुंदर आहे हो, तमसो मा ज्योतिर्गमय. आपली संस्था आहे ना पलू शिक्षण प्रसारक मंडळ, ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचं आहे तमसो मा ज्योतिर्गमय असं लिहिलेलं आहे बघा, तो लोगो आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, ज्ञानाकडे जाणं हे अज्ञानाकडून जाणं, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणं, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं, हे जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडत नाही. या वर्षाचा TYचा अभ्यास जो आहे तो फार सुंदर आणि थोडा पोक्त झाल्यासारखं नक्की वाटतं. FYपेक्षा SYपेक्षा या पेपरमधून वेगवेगळ्या विविध विषयांचं, या एकाच विषयातलं विविध ज्ञान ज्यावेळेला मिळतं त्यावेळेला त्याच्यातला एक उत्कट आनंद मिळतो, आणि तो तुम्हाला मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मनोरंजकपणे सांगणार आहे, आणि तुम्ही छानपणे ते ऐकत आहात आणि प्रतिसाद देतात आहात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. यानंतरची चर्चा पुढच्या नक्की तासाला